बुद्धी अन ज्ञानाची करुण ढाल, मनगट पोलादी वाघाची चाल, जाळूनी सारी रूढीची बंधने, नव तेजाची तू झाली मशाल। हाय हॅलो नमस्कार, मी अलिशा खेडेकर। मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे मराठी चित्रसृष्टी या चॅनलमध्ये। जाऊबाई गावात मधील चिंगळी हिच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत। चला तर मग जाऊया अंकिता मेस्त्री सोबत गप्पा मारायला। हाय, नमस्कार। नमस्कार, कशी आहेस? मस्त, तुम्ही कशा आहात? नमस्कार, बरे। अंकिता, गणेशोत्सव नुकताच पार पडला आणि लगेच आता नवरात्र उत्सवाचे वारे वाहू लागलेत। काय सांगशील, काय तयारी सुरू केलीस किंवा तुझी अजून तयारी झाली नसेल तर काय प्लॅनिंग आहे तुझं? अशी तयारी तर सुरू केलीच आहे, कारण की मी कलर ते फॉलो करते। तर आतापर्यंत झालं माझं येल्लो फर्स्ट कलर आहे, येल्लो ग्रीन झाला आहे। त्याच्यानंतरचा मम्मी देणार आहे जे पैसे, त्याची शॉपिंग होईल। बरं, शॉपिंगमध्ये कोण कोणाचं ऐकतं किंवा कोणाच्या चॉईसने शॉपिंग होते? ॲक्च्युली साड्या म्हटलं तर माझ्या चॉईस असतं, वेस्टर्न म्हटलं ते स्वतःची चॉईस असते। बिकॉज तिला जास्त माहिती, म्हणजे जे पण माझा गेटअप असेल कधीही तो मम्मीच्या चॉईसचा असणार आहे। पण हिला काय शोभेल हे मला कळून येते ना, म्हणून मग मीच तिला सजेस्ट करते। आजही सजेस्ट केलं ही साडी खूप सुंदर शॉपिंग करताना हिने कधी त्रास वगैरे दिलाय का, की नको मम्मी हेच नको, मला हेच घालायचं वगैरे? नाही, खरं म्हणजे सांगू, मी स्वतः कधी काय आणते ना तर धगधग हिला आवडेल की नाही, नाहीतर गेलं परत ते पैसे गेले मग एक्सचेंजसाठी ते त्रास करायचं। बरोबर, म्हणून साड्यांमध्ये माझी चॉईस, बाकी वेस्टर्नमध्ये मी पैसेच देते, तूच जा, मला वेळ नाहीये। बरं, तुमच्याकडे कशी नवरात्र साजरी केली जाते? ते तर मम्मीच सांगेल नीट। काय नाही, देवींसाठी आमची जशी आम्ही ओटी भरतो, घट बसवतो, माळा लावतो, देवळात वगैरे खास आम्ही जातो, महालक्ष्मीच्या देवळात वगैरे जातो, ते ओटी भरून येतो, साडी चोळली ती। ओके। आणि एक वेगळंच मन प्रसन्न असते आणि सतत नामस्मरण चालू असते आणि घरात अगदी ते लोबान धूप याचा सुगंध असतो, एवढी पॉझिटिव्ह वाईब्स असतात म्हणजे घरात खूपच वाव फिलिंग असते। कारण सण एक असे गोष्ट आहे जी आपल्या आयुष्यामध्ये ना पॉझिटिव्ह वाईब्स घेऊन येतात। बरोबर। तर आजकाल बरेच गरबा महोत्सव भरवले जातात, या वर्षीचा काय प्लॅन आहे मित्रमैत्रिणींसोबतचा? हां, यावर्षी पण जाणार आहे। माझी फ्रेंड आहे, बेस्ट फ्रेंड, तर तिचे मामा पॉलिटिशियन आहे, तर तिकडेच जाऊन एक खेळून येऊ, रिटर्न। बरं, दांडिया गरबा ह्यापैकी कोणता प्रकार आवडतो? मी स्पेशली मुंबईवरून गुजरातला गेलेली, कारण की मला हे दांडिया एकदम फॅसिनेट करत होतं की हे एक्झॅक्टली काय असते दांडिया, म्हणून मी तिकडे गेलेली आणि मला खूप मजा आलेली। बट आपल्या मुंबईमध्ये तर जास्तच गरबाच होते, तर हां, गरबा अभि ऑप्शन नाही आहे तो गरबा। बरोबर। कोणत्या देवस्थानावर तुमची श्रद्धा आहे? साईबाबांवर। ओके, काही प्रचिती आली आहे का? मम्मीला तर खूप येते, मम्माला खूप येते। एखादा क्षण तुमचा? एखादा क्षण सांगू शकते, रिसेंटच यांचं माझं यांच्या वडिलांचा बायपास झाला होता, तेव्हा बाबांना धरून बसले होते की तूच बघ, मला माहिती नाही। आणि मग हे बसले होते, याने तर लिटरली हाक दिलेली त्यांना की बाबा काय करू समजत नाही आहे, तूच बघ आता। आणि त्यावेळेला त्यांच्या शरीरामध्ये एक अशी पॉझिटिव्ह एनर्जी गेली होती ज्याच्याने त्यांना असं भास झालं की बाबा माझ्यावर बसले आहेत। आणि जिथपर्यंत डिस्चार्ज होत नाही त्यांना तेच अनुभव होतं की माझ्यासोबत कोण आहे, माझ्यासोबत कोण आहे। दॅट वॉज द मोस्ट बेस्ट एक्सपिरियन्स आय मस्ट से। तुला एखादी प्रचिती काही? मला तर देवीचीच आली आहे ॲक्च्युली, ते तर मम्माला माहिती आहे की आमच्या घरी एक कालिका मातेचा फोटो आहे आणि तेव्हा असं झालेलं की मम्मा शिर्डीला गेलेली म्हणजे बाबांकडे, आणि तेव्हा मी आपलं मंदिर पुसत वगैरे होती आणि माझ्या हातात पाणीचा एक थेंबसुद्धा नव्हता, पण सुक्या कपड्याने करतो ना, आणि त्यानंतर एक ड्रॉप आला तिच्या डोळ्याच्या इकडे। हे कुठून आलं, हे काय वेगळं आहे काहीतरी, मी घाबरली। तर मी माझ्या आत्या आणि बहिणीला कॉल लावला की असं असं झालं आहे, तर आजोबा तेव्हा होते थोडेसे, म्हणजे त्यांची तब्येत थोडी नाजूक होती। तर माझं असं झालं की त्यांचं काय, पण मला कुठे ना कुठं तर मम्मी ट्रॅव्हल करते, आय जस्ट वॉन्ट हर टू बी सेफ। तर माझ्या बहिणीने मम्मीला कॉल लावला, तर तेव्हा मम्मी बोलली की अरे आमची बसचा ना टायर फुटलेला आणि थोडी गाडी हललेली। तेव्हा झालं म्हणजे काहीतरी संकेत होता। आणि जी मम्मा सकाळी पोचणार होती ती रात्रीच्या 12 वाजता पोचलेली, म्हणजे तिचा डे खूप लॉंग गेलेला। आणि मी घाबरून लिटरली आतमध्ये गेले की माझ्यासुद्धा मी नाही बघू शकणार काय पण होईल। तर तो जो आय ड्रॉप होता ना, तो असा खाली पडल्यावर असा काहीतरी आपले डोळे भातात असे होता, तो तिकडे सुकून गेला, म्हणजे
आय वॉज लाईक हे काहीतरी वेगळं. तर आमच्या इकडे एक पाटला देवी आहे, तर मी दरवेळी तिकडेच जाते काही पण माझं नवीन सुरुवात असेल तर. तुम्ही जाऊबाई गावाची एंट्रीमध्ये पण बघितलं असेल तर तोच मंदिर आहे जिकडे मी गेली, आणि संपल्यानंतर सुद्धा मी तेच मंदिर आहे तिकडे गेली. अरे वा. तर येस, प्रत्येक सण दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने आपण साजरे करतो. त्यातली काही आठवण जुनी नवरात्रीतली एखादी जी एकदम कायम स्वरूपी तुमच्या लक्षात राहिली? नवरात्रीतली खास आठवण सांगू, बॅचलर लाईफ टू गुड लाईफ. रिझन होतं की हे जे दांडिया गरबा आहे ना, आणि आम्ही आमच्या म्हणजे कसं आमची फॅमिलीमध्ये असायची, इथे सगळे महाराष्ट्रच नसायचे, इथे सगळे सिंधीच असायचे, पण दोन्ही क्लब व्हायचे आणि तो सण साजरा असायचा. तो दांडिया रात जवळजवळ 2 ते 3 वाजेपर्यंत असायचा आणि आम्ही फुल टाइम तिथे मजा करायचो. आणि लग्नानंतर 0. एकदाही गरबा खेळायला कुठे असं ना बोलू. पप्पा आपल्यासाठी आयोजित करतात ते कोजागिरी. या वर्षीचा नवीन प्लॅन आहे का काही? हा नाही, हे दरवर्षीच असते. कोजागिरी जेव्हा असते नवरात्रीत नसते ते, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करतात. कारण की म्हणजे डॅडीला असं सेफ्टीचं खूप आहे, म्हणजे माझी मुलगी सेफ असायला पाहिजे म्हणून ते मला एवढं नवरात्री सेलिब्रेट करायला दिलं नाही, म्हणून ते स्वतःच आयोजित करतात की तुला जेवढं नाचायचं नाच तिकडे. तर येस. बरं, आपण आयुष्यात खूप चुका करतो. अर्थात आपण माणसं आहोत, चुका या कळत नकळत होतात. एखादी चूक केल्यानंतर आईने त्याबाबत कोणतं रूप घेतलंय आणि कसं घेतलंय? काय सोपं आहे. कालिके माता, एखादा प्रसंग? नाही, ते खूप प्रसंग आहे. एखादा त्यातला तुला असं सांगावंसं वाटतं आम्हा सगळ्यांना? लहानपणी आता नॉर्मली आपण अभ्यास करतो तर चिटिंग विटिंग असंच होते. कंटिन्यू. ओके, हां. सर चिटिंग वगैरे असं करायची मी, तर मम्मा ना इकडे भाकरी थापते म्हणजे लाटते आणि ती बुक तिकडे. आता मला त्या बुकमध्ये बघायचं एक्झॅक्टली काय आहे, म्हणजे स्टार्टिंगचं आलं ना तर होईल. तिने बघितलं, हे घेतला ठॉप. ब्रो यू हिटिंग मी. आणि त्याहून अजून एक किस्सा आहे. आय नो. तर सीन असं झालेलं की हे डिस्टन्स असेल आणि मम्मी त्या बेडच्या इकडे आणि मी या बेडच्या इकडे, ठीक आहे. आणि तिने कोणता तरी आन्सर विचारला मला, तुम्हाला आला ना? मी बोलली आता लागणार आहे. तर तिने ना कंगवा घेतला, प्लॅस्टिकचा कंगवा, रोलवाला असतो ना, तो घेतला आणि फेकला रे. तर मी आपलं वाचून तुटला. आय एम हॅपी. आणि ती इथे बसली माझ्याजवळ, उत्तर द्यायचं तर पळून गेली ती. माहिती आहे दुर्गा येणार आहे इकडे. तर हिने घेतला आणि फेकला, तर तो काचेला लागला म्हणून तो तुटला. तर हिने काय पप्पाला सांगितलं की अहो कंगवा आहे ना तुटला आपला. तर पप्पा आपले अजून हुशार, लाकडाचा कंगवा बनवून आणला. मी दुसऱ्या दिवशी पळू कुठे? मग मला एकच माझी निंजा टेक्निक आहे, माझी आजी वाचवू शकेल. तर मी अशी ना त्या विंडोवरून आजीच्या रूममध्ये आवाज यायचा, आजी. तर हिची मग ती दुर्गा असायची. बरं. तर या, तुला लहानपणापासून ॲक्टिंगमध्ये करिअर करायचं होतं का? हो. शाळेत कधी वेशभूषे स्पर्धेमध्ये भाग वगैरे घेतलायस का? खूप एखादी वेशभूषा खूप असं आठवणीत काहीतरी राहिल्यासारखं असं? अशी म्हणजे मम्मीने देवी तर कधीच नाही बनवलं, माहिती नाही का, बट मी सगळ्या टाईपचे बनली. एक मॅनिक्विन सुद्धा बनली आहे, काळी मूर्ती. ते पण डॅडीने बनवली. अरे खूप मस्त दिसेल. पेंट केलं, पण मला पूर्ण काळं पेंट केलेलं आणि असे ज्वेलरी ठेवलं आणि मला असं बोलले पोस्ट कर, बस. म्हणजे अजून काय. पण ते समाजामध्ये लोकांना खूप जास्त आवडलं, काहीतरी वेगळं होतं. मग झाशीची राणी, ते तर कॉमन आपलं. मग मस्तानी बनवलेलं, जेव्हा बाजीराव मस्तानी आली सुद्धा नाही त्याच्या पहिले. खूप काय होतं ते, खूप लढी. नाही तिथे झाशीची राणी होती. आता डायलॉग नाही आठवत, पण मी अशी नाचलेली वगैरे आणि सगळेजण आणि मग मी जिंकलेली. तशा टाईपचे झाले छोटे मोठे. पण ऑलमोस्ट विनर असायचे सगळ्या याच्यामध्ये. हा, ते म्हणजे एकंदरीत लहानपणापासूनच हुशार होती. ऍक्टिंग हे सगळं मला खूप. अभ्यास बोलली तर नको, लांब पडू. सगळ्यात पहिला तिला जेव्हा केलं होतं ना, तर लिटिल मरमेड बनली होती ती. हा, तो फोटो सुद्धा आहे रडणावाला. कॉस्ट्युम पण मीच डिझाईन केलेलं, शिवून आणलेलं आहे एव्हरीथिंग. म्हणजे आय लव्ह दॅट थिंग. आणि ही म्हणजे ऍक्टिव्ह होती, सो मला हिला काही करायला. मी रडत होती त्या फोटोमध्ये का, कारण स्टार्ट ऑफ द स्टार स्कूल होतं ना, आणि मुलांना एकदम हे असं घालून गेलं टक करायला, तर कसं जायचं ते असं असते. बरं. अंकिता, तुझा खास गुण आम्हाला समजलाय. म्हणजे ह्या जगातल्या 70% मुली पालीला घाबरतात आणि तुला त्या आवडतात. ह्या प्रेमाबद्दल काय सांगशील?
असं काय प्रेम म्हणजे ते मला म्हणजे जीव आहे, ते छोटूसं आहे एकदम. तर सगळ्या मुली एवढ्या घाबरतात का माहिती नाही, बट माझ्या घरी ते माऊस पॅडवर एकदा ती म्हणजे आता सेकंड टाइम पण झालं, तर माझं असं झालं का होतं दरवेळी. आणि माझ्या आणि पालीचं कनेक्शन खूप आहे असं मी नोटीस केलं. लहानपणी माझ्या केसांवरून एकदा गेलेली, आणि एकदा मी सॅलॉनमधून बाहेर निघाली आणि माझ्या अंगावर काहीतरी फिरत आहे. काय फिरते? तर मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं, भाई बघ ना काय दिसते का तुला? ते काहीच नाही. आणि मग मी असं तिला झटकलं आणि ती निघाली. मी बोलली तू घरापासून मला फोन करत होती. म्हणजे तिला कुठे जायचं असेल, मे बी तो तिचा सोर्स असेल. मी तर घरी पण ती एकदा अटकलेली, तर तिला मी हळूहळू काढलेलं. माझी बहीण तिकडे केक काढते, काय करते. बट आय लव्ह इट. म्हणजे छोटूसं बोलतात ना ते प्राणी, आणि मला असं काय असं नाही वाटत. काय तुम्हाला ह्या प्रेमाबद्दल माहिती होतं का? नाही. हे जेव्हा तिने सगळं केलं आणि ते व्हिडिओ पहिलं बघितलं, कारण जी हे तेव्हा करत होती तेव्हा आम्ही घरी नव्हतो आणि बिंदास आपली त्या शिडीवर बसून तिला बिचारीला साफ करते आणि जा बच्चा असं करते. बरं, लहानपणापासून अंकिता धाकडगल आहे, म्हणजे शाळेत दुर्गेचा अवतार धारण करून कधी मुलांशी भांडण वगैरे केलंय का? भांडण कुठून यायची ती? एखादा प्रसंग? शाळा ती ज्या शाळेत होती ना ते गर्ल्स स्कूल होतं. ओके. ते गर्ल्स असल्यामुळे काय सगळं बिंदास, कुठल्याही गोष्टीत कुठल्याही. आणि इथे सोसायटीमध्ये एकही मुलगी नाही, सगळी मुलं, म्हणून हिचे सगळं फ्रेंड टोटल बॉईज. आणि मग ती खेळायला त्यांच्याबरोबर, मारामाऱ्या त्यांच्याबरोबर, म्हणून कुठून काय यायचं ते मला माहिती होतं. आणि मी कधी थांबवलं नाही, कारण काय मुलगी आहे तर काय झालं, बिंदास राहणं खूप गरजेचं आहे. आणि मुंबईमध्ये तर प्रत्यक्ष ही गोष्ट गरजेची आहे. बरोबर. सो आय लव्ह दॅट थिंग की नेहमी पण बॉयस्टर एखादा असा प्रसंग की तिने जोरात मारलंय कोणाला तरी आणि तुमच्यापर्यंत तक्रार आली एखाद्या पालकाची? नाही, तक्रार नाही येणार आहे. नाही, एकदा असं झालं होतं खाली, म्हणजे तो नाव म्हणजे मी मार्केटला चालली होती आणि ते खेळत होते, आणि ते 2 भावंड होती, त्यातला एक भाऊन शिवी गाडी देत होता. आणि ही वॉज जस्ट, मी सांगू 10 वर्षाचा असेल, पण शिव्या अशा भाऱ्या होत्या ना. आणि आमच्या घरीत शिवी म्हणजे हा प्रकरणच नाही आहे. ते ऐकल्यानंतर मी त्याला फक्त बोलवलं, इधर आ. तो क्या हुआ आंटी, चल तो पोलीस में लेके जाते. तो एवढा हादरला ना, त्यानंतर तो एवढा गुणीबाळ झाला ना, आज कुठेही भेटतो किंवा घरी पण येतो ना, हाय आंटी. म्हणजे दॅट वॉज अ गुड थिंग की त्यानंतर त्याने कुठल्याही मुलीला काय मुलांनाही त्रास दिला नाही. कारण का हे स्वभाव जे आहे ना ते लहानपणीच त्यांना सुधारायला पाहिजे. मोठ्यापणी मुलं बदलू शकत नाही. बरं, करिअर म्हटलं की बरेच अप्स डाऊन्स येतात. तुझ्या करिअरमधला असा प्रसंग की ज्यामध्ये तुला एक पाऊल मागे यावं वाटलं, पण नाही त्याला तू सामोरी गेलीस? किती करिअर बोलू मी. तर मी स्टार्ट केलेलं माझं असं होतं की मी BMM करते आणि मग मी ग्राफिक डिझायनिंग करेल. मग मी जॉईन केलं, ग्राफिक डिझायनिंग केलं. 4,500ची जॉब फर्स्ट घेतली. अँड देन आय वॉज लाईक यार हे माझं नाही, हे दिस इज नॉट देअर. मग कोविड आलं आणि मला कपड्यांचं खूप जास्त क्रेज आहे, मला बनवायला आवडतात कपडे वगैरे. तर मी स्वतःचं बिझनेस स्टार्ट केलं कोविडमध्ये, आणि जो बूम झाला, आय वॉज लाईक शेड्स. आवडलं लोकांना, विच वॉज लाईक की ओके. आणि मग माझं हे तर होतं की मला ॲक्टिंग तर करायची, बट हे ट्रू आहे. सत्य, आमच्या गळ्यात सत्य बोलतो. तर मला ॲक्टिंग कधीपासून करायची होती आणि मी ऑडिशन्स यांना लपून जाऊन आपली ऑडिशन द्यायची. बट हाईट वॉज द बिगेस्ट बोलतात ना प्रॉब्लेम, की तू छोटी आहे. नाही, याबाबत मी नेहमी भांडायची तिच्याशी. हाईट कधी कुठे काही व्हॅल्यू ठेवत नाही. अरे पण ऑडिशनला मी जायची ना, तू थोडी. त्यांना अरे पण लोक मला त्याच्यानी रिजेक्ट करायचे लिटरली. तू मुंबई म्हणून बिंग नाईस पर्सन. नाही, नाईस पर्सनचा प्रश्नच नाही. लालबहादूर शास्त्री प्रधानमंत्री होते, तो प्रधानमंत्री होता, तो ऍक्टर नव्हता. हाईट काय होती त्याच्यामुळे तो रिजेक्ट नाही झाला. ठीक आहे, नेक्स्ट टाइम कोणी मला रिजेक्ट केलं मी तुझा नंबर देईल, मम्मीशी बोला. हाईट छोटी आहे, माझ्याशी असणार आहे. सो या पण व्हॉट आय हॅव फेस्ड इज दिस की हाईटमध्ये मला खूप रिजेक्शन आलेलं. आणि त्याच्यानंतर इंस्टाग्राम जसं आलं त्याचं जसं झालं की लेट्स शो पीपल व्हॉट आय एम. आणि मग अशी संधी भेटत गेली. असं बॅक येण्याचं असं कधी मन नाही केलं, ते जॉबमध्येच जेव्हा आलं. पण त्याच्यानंतर विचार केला जॉब नाही हो पाएगा, अभी हेच करूया. बरं, यावर्षी देवीकडे काय मागणं मागशील?
ते देवीला सांगते ना. तरी एखादं मला अशी विशेस आय डोंट लाईक टू टेल, म्हणजे बरं. सिक्रेट. बट हा, सगळ्यांना सुखी ठेवा आणि सगळ्यांचं चांगलं होऊन दे. बर. अंकिताने देवीचा कोणता गुण घ्यायला हवा असं तुम्हाला वाटतं? देवीचा कोणता? म्हणजे असे देवीचे खूप रूप आहेत, म्हणजे दुर्गा माता, कालिका माता, म्हणजे एक शांत रूप आहे, एक रौद्र रूप आहे. मला तिचा हसण्याचं रूप आवडतो. ही कोणती देवी आहे? सगळ्याच देवी हसणे असतात. नाही. स्पेसिफिक सांगू, लक्ष्मीला बघ तू कधी पण ती हा, मी लक्ष्मी म्हणू शकते. आय कॅन बी नाही, माझ्या घरची खरोखरची लक्ष्मी. म्हणजे जेव्हापासून म्हणजे आय वॉज प्रेग्नंट ना, मला बरेचसे अनुभव आले की कोणाच्या पायगुणाने काय पण प्रगती होत जाते. चला, आय एम ग्लॅड मी लक्ष्मी नाही, आणि ज्या घरीही जाईल ना, मी खरं सांगते तिथे लक्ष्मीचा वास असणार आहे टोटल. आणि घरात हे नोट करून ठेव, ज्या घरी सगळ्यांना जाईल. सांगितलं ना तर सगळेजण डिमांड मध्ये येईल. मी आता काय करू, बोलतो. ऑलरेडी आहे. ती पाहिजे, Already आहे. ज्या विष्णूला हवी असेल तिथेच जाशील तू. ते मी नाही ठरू शकत. दॅट्स युअर लक. बर. भारतात आजही स्त्रीला एक देवीचं रूप मानलं जातं, पण तरीही ती सुरक्षित नाही याची खंत वाटते का? खूप जास्त, खूप. म्हणजे दरवेळी एक असा किस्सा घडतो, त्यानंतर असं वाटतं मी तिकडे असते तर. तो राग येतो, लिटरली राग येतो की तुम्ही बायकांना ऑब्जेक्ट का समजत. म्हणजे जेवढी पण पुरुष अपब्रिंगिंग खूप रॉंग झाली आहे मुलांची, स्पेशली मुलींची पण असू शकते. बट आता जे केसेस होतात आहे त्याच्यामध्ये अपब्रिंगिंग इज द मेन प्रॉब्लेम. लहानपणापासून जशी मम्मी बोलली, आता तो शिव्या देत होता तर तिने ओरडलं, तर आज जाऊन त्याला तेवढं तरी कळलं की शिव्या इज नॉट अ गुड थिंग. तर असंच मुलांना हे गुड टच बॅड टच मुलांना कळायला पाहिजे. आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना जे शिकवलं आहे, त्यांच्या वडील हे करतात, हे तर बहुत कॉमन आहे, सगळं नसायला पाहिजे. यू शुड स्टॉप इट. आणि आयांनी स्वतःला बोला सब जुल्म सहन करण्याचं बेटर तुम्ही आवाज काढा. तुमचाच मुलगा 1-2 फटके आणि नीट बनेल तो. तुमचं काय मत आहे यावरती? ऍक्च्युली ही गोष्ट ना लहानपणापासून संस्कार, कारण की आता त्याचा बदल नाही होऊ शकत. आता ते ऑलरेडी त्याच्यामध्ये मुरले. म्हणजे निर्भया केसमधला तो जो मुलगा होता त्याचं हेच होतं की पप्पा को तो मैंने देखा हे करते हुए. सो व्हॉट इज दिस इज अपब्रिंगिंग. आणि लहानपणी नाही बदललं तर आय डोंट थिंक. नाही, मला एक किस्सा माहिती आहे. म्हणजे कसं, एक मुलगा जेव्हा जेलमध्ये असतो ना, तेव्हा त्याला जे सजा होणार असते तर त्याला विचारलं असते तुझी शेवटची इच्छा काय. तेव्हा तो म्हणतो मला माझ्या आईला मारायचं आहे. तर का, जेव्हा मी पहिल्यांदा गुन्हा केला होता तेव्हा तिने मला थांबवलं आहे. म्हणजे मेन संस्काराचा भाग येतो म्हणजे आई आणि वडील. जेव्हा लहानपणापासून त्यांच्यावर जे होत गेलं आहे ना ते त्याच्याबद्दल जिम्मेदार आहे. चांगलं घडलं तर ते चांगल्याने संस्कार मिळाले आणि वाईट घडलं तर वाईटने मिळाले. एवढंच नव्हे तर दुसरा आहे संघ, कुसंग आणि सुसंग. आजच्या याच्यात सुसंग आहे किती हे मला माहिती नाही, पण आपण सुसंगाकडे वळायचं हे स्वतःला कळलं पाहिजे. पोरांना किंवा मुलींना किंवा मुलांना किंवा मोठ्यांनाही. पण सुसंगाजवळ गेलं ना की आयुष्य सुरळीत जाणार. आणि जेवढं कुसंग असेल ना त्याच्यापासून लांब राहिलेलं खूप खूप जास्त चांगलं. बरं. विजयादशमीला आपण रावण दहन करतो, म्हणजे वाईट गोष्टी जाळतो आणि नवीन चांगल्या गोष्टी आत्मसात करतो. तुझ्या अशा कोणत्या गोष्टींचं तू दहन करशील? मी जाऊबाई गावात ऑलरेडी सगळं दहन करून आलेली, फुल मशाल घेऊन पळाली आहे मी. तर मी नेगेटिव्ह नाही बोलू, ओव्हर थिंकिंग खूप जास्त करते. आय एम अ व्हेरी बिग ओव्हर थिंकर. आणि ते मला काढायचं आहे स्वतःमधून, पण ट्राईंग हार्ड. तर ते हे मी दहन करू शकते यावेळेस. बरं, तुम्ही काय सांगाल याबद्दल? तू पण ओव्हर थिंकर आहे. से यू आर एन ओव्हर थिंकर. खूप आहे ॲक्च्युली. आणि मला स्ट्रेस घ्यायची सवय झालेली आहे ॲक्च्युली. काही नसेल तरी स्ट्रेस येऊन जाते, असं आहे. तर हे तू पण दहन कर. ट्राय करेन स्ट्रेस काढायचं. ही नारी कधी कोणावर भारी पडले का? म्हणजे चुकीच्या गोष्टींना कधी दुर्गेचं रूप दाखवलंय का? खूपदा. एखादा प्रसंग? रिसेंट लालबागच्या राजाचं लास्ट इयरचं. हां, लालबागच्या आता ते इन्व्हाइट करतात तर आम्ही तशाच गेलो होतो सगळेजण. माझे फ्रेंड्स, क्रिएटर फ्रेंड्स. आणि मग ज्या वेमध्ये बोलतात ना लोक येतात भक्तीच्या भावनाने पण वाटत नाही भक्तीच्या भावनाने, तिकडे काहीतरी वेगळंच होतं. तर तेच घडलं माझ्यासोबत. एक तर बॉडीगार्ड्स आहे आमच्या बाजूला. आम्ही एक तर क्राऊड अशा साईडला आणि मी या साईडला चालली आहे, मी आणि माझे फ्रेंड्स. त्यामधून पण कोणतरी येऊन मला छेडलं. तिकडेच त्याचा हात पकडला आणि तिकडेच फोडलं त्याला.
कारण की नाही नो मस्ती. त्याची रिॲक्शन काय होती तेव्हा? तो पळण्याचा, कारण की तो क्राऊड फुल मास क्राऊड होता, तो त्याला पकडला आणि मारला आम्ही. तर तेच आहे की मला म्हणजे तुम्ही देवाच्या स्थानी पण अगर तुमच्याशी घाणेरडीगिरी नाही थांबू शकत तर म्हणजे मुली कुठे सेफ आहे, म्हणजे देवाच्या दारात सुद्धा नाही. बरोबर. तुम्हा दोघींना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुमच्या प्रेक्षकांना पण तुम्ही मला सगळ्यांनाही नवरात्रीच्या खूप खूप आजची शुभेच्छा. नवरात्री तुम्हा सर्वांना आणि खूप मजा करा. आणि दुर्गा बना, कोणताही मुलगा तुम्हाला छेडेल तर प्लीज, खूप गरजेचं आहे. थँक्यू. Thank you.